आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. न्यूझीलंडच्या दक्षिण परिसरात रविवारी भूकंप आला. रिश्टर स्केल त्याची तीव्रता 6.5 नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू केंद्रीय ब्लॅमहिमच्या जवळ 19 किलोमीटर अंतरावर एका दरीत होता. भूगर्भ तज्ज्ञांच्या मते या परिसरात भूकंपाचे अनेक झटके बसले. या भूकंपामुळे मनुष्य तसंच संपत्तीची हानी झाली नसल्याचं सांगण्यात येतं. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या जंगलात लागलेल्या आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. या आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवळपास 2000हून अधिक कर्मचारी प्रयत्न करत आहेत. कॅलिफोर्नियातील जंगल गेल्या काही आठवड्यापासून आगीत जळत असून त्यामुळे लाखो हेक्टर जंगल भस्मसात झालंय. आता पूर्णतः आगीवर नियंत्रण मिळालं नसल्यामुळे नागरी वस्तीला या आगीचा धोका संभवू लागलाय. या पार्श्वभूमीवर शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. चीनमधील हुबेई प्रोव्हिन्समधील एका बहुमजली इमारतीच्या खिडकीत 5 वर्षाची मुलगी अडकली होती. ते चिमुरडीची मान खिडकीच्या गजांमध्ये अडकली होती. धक्कादायक बाब म्हणजे इमारतीच्या 24व्या मजल्यावरती लहानगी मदतीसाठी धावा करत होती. मुलीला तिथून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली, कारण तिची मान ग्रिलमध्ये अडकली होती. ग्रिलचे गज कापून मुलीची तिथून चीनच्या शांघाय प्रांतात दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक वॉटरफॉल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिवलमध्ये मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले होते. भारतातील रंगपंचमीप्रमाणे चीनमध्ये हा फेस्टिवल साजरा केला जातो. लोक एकमेकांवर पाणी फेकतात. शांघायमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात हा फेस्टिवल साजरा केला जातो. एकूणच शांघायमध्ये वॉटर फेस्टिवलची धूम मानली जाते. खऱ्या अर्थानं चीनमध्ये आज बलम पिचकारीचा आनंद सगळ्यांनी लुटला. बोलिव्हियातल्या कार्निव्हलमध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतो. लेक टिटिकमध्ये आयोजित केलेल्या या कार्निव्हलमध्ये लोक विविध वेशभूषा करून सहभागी झाले होते. त्यांनी विविध कार्यक्रम सादर करून लोकांचं मनोरंजन केलं. ही परेड पाहण्यासाठी लॅटिन अमेरिकेसह जगभरातील पर्यटक इथं दाखल झाले होते. झी 24 तास एक पाऊल पुढे.